तर संजय दादा, फायनली आता हे आपलं कोकणकरांसाठी खास गणेश उत्सवासाठी बनवलेलं टी शर्ट हे आपलं झालेलं आहे, बरोबर ना? या ठिकाणी तर आता पूर्ण बघा टी शर्ट झालेलं आहे, व्यवस्थित सगळीकडनं त्याची स्टिचिंग म्हणा, त्याचं ब्रँडिंग म्हणा, किती व्यवस्थित प्रकारे केलेलं आहे. आणि हा कापड. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्या कोकणातील, आपल्या मालवणातील एका व्यावसायिकाला भेटायला आलेलो आहोत, रबाळे येथे, ज्यांनी टी शर्ट व्यवसाय चालू केलेला आहे. या अगोदर आपण 2 वर्षा अगोदर या टी शर्ट व्यावसायिकाचा व्हिडिओ बनवला होता. यंदा अजून काय अपग्रेड झालेलं आहे, अजून काय मशिनरी झालेल्या आहेत, या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण आलेलो आहोत. मित्रांनो, साई वेद स्पोर्ट्सची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता येणाऱ्या दहीहंडी उत्सव आणि गणेश उत्सवासाठी बल्क क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला टी शर्ट खरेदी करायचे असतील तर नक्कीच अशा प्रकारचे टी शर्ट तुम्ही या ठिकाणी ऑर्डर करू शकता. तर याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. आणि मी परिधान केलेलं साई वेद स्पोर्ट्सचं टी शर्ट कशा प्रकारे बनवलं जातं याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पहिली अभिमानाची गोष्ट म्हणजे तू स्वतः देवबागातला आहेस, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहेस आणि मराठी माणूस मुंबईमध्ये येऊन हा व्यवसाय करतोय. ही खरंच आमच्या कोकणवासियांसाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? धन्यवाद. सगळ्यात पहिला नमस्कार सर्व माझ्या बंधू भगिनींना आणि आपल्या मालवणी लाईफच्या सर्व सभासदांना. नक्कीच मला सुद्धा आनंद आहे की कोकणातला एक माणूस आहे जो व्यवसाय करतोय आणि लकीसारखा माणूस माझा या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय. गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. तर आपण या ठिकाणी 2 वर्षापूर्वी आपण सेम जागेमध्ये सेम ठिकाणी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये आपण सर्व टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगची माहिती वगैरे दिलेली होती. ह्यावेळेला सुद्धा आपण काही नवीन असं नाही तेच सांगणार, पण त्यामध्ये जे काही नवीन अपग्रेड झालेलं आहे किंवा आपण थोड्याफार प्रमाणात अपग्रेड झालेलो आहोत त्याविषयी माहिती देणार आहोत. तर मागच्या वेळेला आपण सब्लिमेशनचं वगैरे काम करायचो, पॉलिस्टर कपड्यांचं काम करायचो. ह्या वेळेला त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडंफार एम्ब्रॉयडरी वर्क, नवीन अपग्रेड झालेले कपडे, पॉलिस्टर प्लस कॉटन कपडे, ह्याच्यामध्ये गणपतीचे ट्रेंडिंग टी शर्ट, दहीहंडीचे टी शर्ट आणि बाकी स्पोर्ट्स वेअर तर आपण नेहमीप्रमाणे बनवतो तेच. ह्या वेळेला स्पेशल आपण तुम्हाला माहिती देणार आहोत ती दहीहंडीचे टी शर्ट आणि गणपतीचे जे ट्रेंडिंग टी शर्ट बनणार आहेत त्याविषयी. म्हणजे जे गणपतीच्या आगमनासाठी, विसर्जनासाठी जे लागतात आणि गोपाळकाला म्हणजे आपल्या दहीहंडीसाठी जे लागतात त्या टी शर्ट बद्दलची आपण माहिती याच्यामध्ये जाणून घेऊया. दादा, ह्या टी शर्टची सुरुवात कशापासून होते? नक्कीच ह्या टी शर्टची सुरुवात होते ती की डिझाईन पासून. अच्छा. प्रत्येक कस्टमरला एक आपली डिझाइन हवी असते. बऱ्याचशा डिझाईन आपल्याकडे आहेत जे आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो. फार क्वचित वेळेला असं होतं की कस्टमरनी बाहेरून कुठून बघितलेली डिझाईन आहे ती मागतात, मग ती आपल्याला बनवावी वगैरे लागते. कस्टमरच्या डिमांड प्रमाणे एकतर आपण डिझाईन आपल्याकडे आहे ती चॉईस करून एडिट करून देतो. या ठिकाणी आपले मित्र आहेत मिनाल, आपल्याकडे काम करतात बऱ्याच वर्षापासून. मग ते या ठिकाणी एडिटिंगचं वगैरे काम करून कस्टमरच्या मनाप्रमाणे डिझाईन बनवतात. कस्टमर सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतरच ह्या डिझाईन आपण पुढे प्रिंट करतो. बऱ्याच वेळेला आता गणपतीच्या सीझन मध्ये काही जणांचं झालं की आम्हाला प्रिंटिंग नको, एम्ब्रॉयडरी पाहिजे. मग ते एम्ब्रॉयडरीचं एक ठराविक काम आहे की जे आपल्याला आउटसोर्सिंग करावं लागतं. पण ते सुद्धा काम आपण त्यांच्याप्रमाणे डिझाईन वगैरे फायनल करून त्यानंतरच पुढच्या प्रोसेसला आपण चालू करतो. नक्कीच. म्हणजे तुझं म्हणणं आहे की कस्टमरकडे जर डिझाईन असेल
तर त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो. हा. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे देखील भरपूर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल सुद्धा आहेत. भरपूर मुबलक प्रमाणात डिझाईन उपलब्ध आहेत की जे आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो आणि त्याप्रमाणे थोडेफार चेंजेस करून आपण त्यांच्या मनाप्रमाणे डिझाईन अच्छा, बनवून म्हणजे देतो. इथे जे दादांकडे आता कॉम्प्युटरवर काम चालू आहे हे डिझायनिंगचं काम चालू आहे. बरोबर कस्टमरने हे डिझाईन फायनल केल्यानंतर मग आपण कपडा सिलेक्ट करतो. बरोबर तर आता हे डिझाईन कसं केलं जातं ते पाहिलं आहे आपण. आता आपण कपड्याकडे वळूया. बरोबर. आपण कपड्याचं जे पहिलं सुरुवातीला बोलत होतो की आपण सब्लिमेशन करतो. हा, तर सब्लिमेशन मध्ये बरेचसे कपडे आहेत, जसा की हा फुटबॉल कपडा आहे, अच्छा. त्यानंतर रिबॉक कपडा आहे. तर ह्याला काय म्हणतात? फुटबॉल. फुटबॉल हा ह्याला जनरली हा कशासाठी वापरला जातो? आपण हा मॅक्झिमम फुटबॉल म्हणा किंवा रिबॉक म्हणा हे आपण मॅक्झिमम स्पोर्ट्स साठी वापरले. अच्छा, हे ड्राय फिट मध्ये येतं. हा हे पॉलिस्टर मध्ये Polyester येतात मध्ये. maximum. हा. ओके. आणि पॉलिस्टर मध्ये ड्रायफिट प्रकार असतो, जसं की तुम्हाला बोललेलो आपण दहीहंडीसाठी अच्छा. थोडासा लो मध्ये वापरतो कपडा. तर हा थोडासा आपला लो क्वालिटीचा थोडा कपडा ओके, हा थोडा हलका आहे. हलका बरोबर. आहे, दहीहंडीसाठी पण वापरतो. हाताला लागल्यावर करतो, पण हो. त्या मनाने व्यवस्थित आहे. म्हणजे हो, अगदीच हो. काय अगदी आपण एकदम पण हलका नाही वापरलेला आहे कपडा. आणि त्यानंतर हे पॉलिस्टरचे व्हाईट जे कपडे आहेत ते सब्लिमेशन साठी आपण वापरतो, ओके, स्पोर्ट्सचे कपडे बनवण्यासाठी. बरं त्यानंतर जसं आपण मगाशी बोललो होतो की आपण गणपतीसाठी वेगवेगळे कपडे आणलेले आहेत, बरं. तर बरेचसे व्हरायटी ह्या ठिकाणी आपण हे ठेवलेले आहेत की ओके. गणपतीच्या वेळेला. जर आपण उचलून बघूया. हो 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 नक्कीच. या ठिकाणी हा काय, हे काय मटेरियल म्हणतात? ह्याला आता पॉलिस्टरच आहे हा, पण ह्याच्यामध्ये टेक्स्चर्स तयार केलेले आहेत ह्यांनी की जेणेकरून ह्याच्यावर सब्लिमेशन होत नाही, बरं, पण ह्याच्यावर आपण स्टिकर प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी वर्क करून ह्याला आपण अच्छा. look आणू शकतो, अच्छा, जे की तुम्हाला टी शर्ट रेडी झाल्यानंतर दिसेल. आता ह्याच नक्कीच. कपड्यामध्ये आपण एक सॅम्पल बनवणार आहोत बरं. की ते त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे, नक्कीच की जेणेकरून आपल्याला ते कळेल की एम्ब्रॉयडरी वर्क झाल्यावर कसं दिसतं. नक्कीच नक्कीच. तर हे सगळे गणपतीसाठी स्पेशल आपण आणलेले आहेत. हो, जो कपडा आहे हा पॉलिस्टर आहे, बरोबर पॉलिस्टर ना? आहे, बरोबर. आणि पण त्याच्यावरचं जे टेक्स्चर आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या टेक्स्चर्स आहेत आणि प्रत्येक टेक्स्चर मध्ये देखील कलर पण तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे मिळतील. अवेलेबल आता ह्या एका टेक्स्चर मध्ये हे 4-5 कलर असतील, बरोबर. किंवा ह्या टेक्स्चर मध्ये हे बघ, हा जरा वेगळा टेक्स्चर आहे, हा याच्यामध्ये हे 4-5 कलर आहेत वेगवेगळे. देन हा एक टेक्स्चर आहे, हे बघा, हे असं शंकरपाळी सारखं आहे ना हे. हो, डायमंड ओके, बोलतात त्याला. डायमंड. ओके. आणि याच्यामध्ये हे असे वेगवेगळे कलर आहेत. ओके. तर ह्याच्यावर तुझं म्हणणं की आपण सप्लिमेशन जे बघणार आहोत पुढे जाऊन, ते सप्लिमेशन होत नाही, पण याच्यावर एम्ब्रॉयडरी आणि स्टिकर्स नक्कीच होतात. हो बरोबर. यामध्ये कसं आहे, व्हाईट असेल तर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये सब्लिमेशन करू शकतो, अच्छा, पण डार्क कलर असल्यानंतर डार्क कलरवर काय होतं, सब्लिमेशन पॉसिबल होत नाही. बरं. त्याच्यामुळे त्यावर मग एकतर स्टिकर मारावे लागतं आपल्याला किंवा मग एम्ब्रॉयडरी वर्क, तर जसं कस्टमरची डिमांड असेल त्याप्रमाणे. ओके. तर पहिला आपण डिझाईन सिलेक्ट केली, मग आपल्याला कपडा कुठल्या क्वालिटीचा हवा त्या पद्धतीने आपण कपडा सिलेक्ट केला, आणि या कपड्यावरच नक्कीच त्याचा रेट ठरत असेल. रेट ठरतो, कारण बरोबर. कपड्याचा रेट जसा व्हेरी होतो तसा टी शर्टचा रेट व्हेरी होतो. रेट वाढत जातो. त्यानंतर परत तुमचं स्टिकर प्रिंट असेल तर रेट थोडा कमी आहे, पण बरोबर. एम्ब्रॉयडरी वर्क असेल नंतर रेट वाढतो. ओके त्याचा. ओके. तसं तुम्ही जसं कस्टमाइज करत जाल आणि नक्कीच, तुम्ही डिमांड कराल तसं रेट वाढत जातं. नक्कीच. तर आता आपला कपडा देखील सिलेक्ट झालेला आहे. आता आपण सप्लिमेशन कसं केलं जातं, त्याची प्रिंट कशी काढली जाते ते बघायला जाऊ. ओके. तर दादा आपली डिझाईन फायनल झाली. डिझाईन फायनल झाल्यानंतर आपण एक कपडा फायनल केला. कुठल्या प्रतीचा कपडा कुठल्या उत्सवासाठी वापरतो ते आपण जाणून घेतलं. कारण का दहीहंडीचा कपडा हा फक्त टी शर्ट आपण एका दिवसापुरती वापरतो, त्याच्यामुळे थोडा तो हलका क्वालिटीचा असतो, आणि गणपतीचा जो असतो तो वर्षानुवर्ष आपण वापरला जातो, त्यामुळे थोडा उच्च प्रतीचा असतो. आता आपला कपडा सिलेक्ट झाला आहे. कपडा सिलेक्ट झाल्यानंतरची पुढची काय प्रोसेस असते? कपडा सिलेक्ट झाल्यानंतर जसं आपण डिझाईन बनवलेली होती, कस्टमरची डिझाईन फायनल झालेली होती, बरं. मग ती डिझाईन आपण ह्या प्रिंटर थ्रू सोडतो. आता आपण अच्छा. हा नवीन अपग्रेडवाला प्रिंटर घेतलेला आहे. ओके. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे 2 प्रिंटर होते ते त्यावेळेला अपग्रेडेड प्रिंटर होते, परंतु ते सिंगल हेडचे होते. ओके. आता आपण जो प्रिंटर घेतलाय तो डबल हेडचा प्रिंटर आहे, की बरोबर. जे काम तो प्रिंटर एका तासात जेवढं करत होता त्याच्यात डबल काम हा प्रिंटर करतो. अच्छा. आणि वाढतं आता जसं बोलतात की वेळेप्रमाणे चेंजेस होतात, तसं बरोबर, आपण पण नक्कीच. वेळेप्रमाणे बदलला पाहिजे, अपग्रेड व्हायला नक्कीच, पाहिजे. नक्कीच, त्याप्रमाणे नक्कीच. आपण अपग्रेड होऊन नवीन प्रिंटर घेतलाय. ओके. आणि नवीन प्रिंटर मध्ये आता ह्या सब्लिमेशन प्रिंटर बोलतात ह्याला. ओके. तर ह्याच्यामध्ये आता आपल्या त्या प्रिंट आहेत त्या सोडल्या जातील. अच्छा. तर ती प्रिंट जी आहे ती आपण या कागदावर घेणार आहोत, बरोबर. आणि कागदानंतर
पुढे ती मग टी शर्टवर छापली जाणार. नाही नाही, मग कसं होतं की कागदावर छापल्यानंतर कागदावरून आपण जे सिलेक्ट केलेले कपडे आहेत हा. ते कपडे त्या साईज प्रमाणे चौकोनी कापले जाणार अच्छा. आणि छापल्यानंतर मग ह्याचे चौकोनी तुकडे पाडून ते पहिले हिट केले जाणार. ओके. ते कपड्यावर उतरवले जाणार. उतरवल्यानंतर मग ते कटिंग होऊन त्या पुढे मग ते टी शर्ट बनलं. अच्छा, म्हणजे जी प्रोसेस आहे ती अजून खूप पुढे आहे. हो हो, आता आपण फक्त ही पेपरवर प्रिंट घ्यायची. प्रिंट घेणार आहोत. ओके. संजय दादा, प्रिंटरमधनं आपण प्रिंट घेतलेली आहे, तर थोडी मला प्रिंट दाखवाल कशा प्रकारे असते. हे बघा, प्रिंटरमधून प्रिंट निघालेली आहे. ही आहे आपली बॅक साईडची प्रिंट. ओके. आणि ही टी शर्टच्या बॅक साईडला येणार. बॅक साईडला येणार. ही आहे फ्रंट साईडला. फ्रंट साईडची प्रिंट. ओके. यावर इकडे तुम्हाला लोगो पण दिसू शकतो. या ठिकाणी लोगो आहे. अच्छा. त्यानंतर ही कॉलर आहे जी की आपण रेडी कॉलर नंतर मारणार आहोत. अच्छा. आणि ह्या दोन आहेत, ह्या स्लीव आहेत. स्लीव म्हणजे आपल्या हाताचे. ओके. तर प्रत्येक जो पार्ट आहे जो शिवला जातो आणि सगळे पार्ट मिळून एक टी शर्ट तयार केलं जातं. बरोबर. प्रिंट पण तशाच आपल्याला घ्याव्या लागतात. बरोबर. प्रत्येकाच्या साईज प्रमाणे घ्याव्या लागतात. जशी की आता ही आपण 48 ची साईज सोडलेली आहे, तर 48 ची प्रिंट असणार. त्याप्रमाणे 48 चा कपडा कापलेला आहे. त्या कपड्यावर ह्या प्रिंट होणार. ओके. तर आपण हा आता कपडा कुठला सिलेक्ट केलेला आहे? ह्या ठिकाणी आपण आता हा PCPK व्हाईट कपडा सिलेक्ट केलेला आहे. अच्छा. ज्याचा की लुक आपल्याला पूर्णपणे कॉटन सारखा आहे. तो आहे पॉलिस्टर. ओके. पण दिसायला पूर्ण कॉटन सारखा आहे. हा 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 हा. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण ही जी मशीन आहे, थोडं वाईल्ड अँगल मध्ये बघूया. आता ही जी मशीन आहे ह्याला काय म्हणतात? ह्याला हीट प्रेस मशीन म्हणतात. की ह्याच्यावर ह्याचं टेम्परेचर लगभग 200 ते 210 डिग्री सेल्सिअस असतं. ओके. तर ह्याच्यावर आपण जवळजवळ 20 ते 22 सेकंदासाठी कपड्याचा प्रिंट आपण ठेवून कपड्यावर हिट करतो. अच्छा. प्रिंटर म्हणून जेव्हा प्रिंट येते त्यावेळेला ती उलटी प्रिंट आलेली असते. ह्या ठिकाणी बघा तुम्हाला नाव उलटी दिसतील. ही मिरर व्ह्यू असते. ही मिरर व्ह्यू ज्या वेळेला कपड्यावर छापली जाते त्यावेळेला ती सरळ होते. अच्छा, म्हणजे आता हा जो कागद आहे तो आपल्या कपड्यावर ठेवणार, त्याच्यानंतर तो प्रेस केला जाणार, त्याला हिट केलं जाणार आणि कागदावरची प्रिंट ही कपड्यावर. आता ह्या ठिकाणी आपण ही प्रिंट जी मारलेली आहे ही आता कपड्यावर उतरलेली प्रिंट आहे पेपरवरची. ती प्रॉपर उतरलेली आहे. हो. ही झाली आपली बॅक साईड. आता इमिजिएट जरी हा कपडा धुतला तरी प्रिंट जाणार नाही. कधीच जाणार नाही. हा कपडा आता फाटून ह्याची चिंदी होईल पण ह्याच्यावरची प्रिंट कधी नाही जाणार. किती वॉश करा तुम्ही, काही करा. आता या ठिकाणी स्वर्गनगरी. हो, या ठिकाणी आपण हे सब्लिमेशन कोकण स्वर्गनगरी केलेलं आहे. आता ह्यामध्येच आपण एक ट्रेंडिंग कॉन्सेप्ट पण केलेली आहे की या ठिकाणी हे बघा, आपण बॅक साईडला जे कोकण स्वर्गनगरी आहे हे पूर्णपणे आपण काढलेलं आहे. या ठिकाणी इथे लिहिलेलं नाहीये कोकण स्वर्गनगरी, नाही लिहिलेलं नाहीये. पण आपण काय करणार आहोत, या ठिकाणी जे कोकण स्वर्गनगरी आहे या ठिकाणी आपण ही जी गोल्ड प्रिंट आहे जी सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. ओके. तर ही गोल्ड प्रिंट या ठिकाणी आपण कोकण स्वर्गनगरीवर इथे आपण मारणार आहोत. अच्छा. ओके. अशा प्रकारे. अच्छा. आता ही जी प्लास्टिक वरची प्रिंट आहे ही हिट करून त्याच्यावर उतरणार आहे. ओके. आता ही झाली प्रिंट. आता ही प्रिंटच्या नंतर मग आता आपण कटिंग कशी केली जाते ते बघायला खाली जाऊया. बरोबर.
तर दादा आपला कपड्यावर प्रिंट घेऊन आता पुन्हा एकदा आपण आपल्या मगाशी जिथे आपण कपडा बघितला त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर मास्टर देखील आहेत. तर इथे काय प्रोसेस होणार आहे आता? आता ह्या ठिकाणी जे आपण प्रिंट करून आणलेले जे कपडे आहेत, अच्छा ह्या कपड्यांना ह्या फार्म्याप्रमाणे कटिंग केलं जाणार आहे. अच्छा प्रत्येकाचा वेगवेगळा फार्मा आहे. जसं की एक्सेल वाल्याचा फार्मा वेगळा आहे, ओके एल वाल्याचा वेगळा आहे, ज्याला की आपण 40 साईज. ओके छोट्या मुलांची सुद्धा टी शर्ट आपल्याकडे बनली जातात. 1 वर्षापासून टी शर्ट बनवतो आपण. ओके 1 वर्षाच्या मुलाला जी 20 ची साईज लागते, 20 ची साईज, 22 ची साईज, 28 साईज वाईज फार्मा असतो. फार्म्याप्रमाणे कटिंग होतात, फार्म्याप्रमाणे प्रिंट सुटतात. अच्छा. तर आता इथे आपला जो कपडा आहे तो फार्म्याप्रमाणे कटिंग होणार. हो. तर या ठिकाणी आता आपण जसं की प्रिंटिंग केलं, प्रिंटिंग नंतर हिटिंग केलं, बरोबर. हिटिंग नंतर आता आपलं जो मास्टर आहे, आपली जी मोठी टीम आहे, मोठी टीम मध्ये स्टार्टिंगला आपले जे मास्टर आहेत, मास्टरनी कटिंग वगैरे केलेलं आहे. कटिंग करून आपल्याकडे या ठिकाणी पीस आलेले आहेत. बरं. पीस आल्यानंतर या ठिकाणी आपला हा पूर्ण जो स्टाफ आहे, या ठिकाणी स्टिचिंग मशीन्स आहेत, त्या स्टार्टिंगला आहेत, त्या सिंगर मशीन आहेत, ओके. या ठिकाणी आपल्या 2 ताई बसलेल्या आहेत, आपल्या आनंद आहेत. ओके त्यानंतर ओव्हरलॉकची मशीन आहे, जे की साईड मारल्या जातात. अच्छा ते ओव्हरलॉकच्या 2 मशीन आहेत. ओके त्यानंतर जे आपले बॉटम आहे, ते बॉटम आणि टी शर्टचा बॉटम मारला जातो, त्या ठिकाणी या फ्लॅटच्या मशीन आहेत. ओके. इकडे आपले चाचा वगैरे बसलेले आहेत. या अच्छा. ठिकाणी ते काम होतं. म्हणजे आता एक टी शर्ट तयार करण्यासाठी याच्यातल्या किती मशीन्स लागतात आपल्याला? एक टी शर्ट रेडी होण्यासाठी ह्याच्यातल्या 3 मशीनवर आपला हा टी शर्ट फिरणार आहे. पहिला ओके. सिंगरवर जाणार, ओके. सिंगरवरून ओव्हरलॉकवर जाणार, ओव्हरलॉकवरून पुन्हा सिंगरवर जाणार, जिकडे की कॉलर वगैरे जॉईन केली जाते. ओके. आणि सर्वात शेवटी मग आपले चाचा आहेत, ह्या चाचांजवळ बॉटम मारण्यासाठी जाणार. की आपण मगाशी जसं सब्लिमेशनच्या टी शर्टची पूर्ण माहिती दिली, हो. त्याचप्रमाणे आपण मगाशी बोललो होतो की आपण एम्ब्रॉयडरी आणि स्पेशल फॅब्रिक मध्ये सुद्धा काम करतो. ओके. तर त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी एक आता स्पेशल फॅब्रिक मध्ये सुद्धा टी शर्ट बनवलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं, अच्छा ज्याच्यामध्ये की पुढे पहा छान एम्ब्रॉयडरी आहे, श्री. ओके. आणि ते पूर्ण मागच्या- एम्ब्रॉयडरी मध्ये. हो, पूर्ण एम्ब्रॉयडरी मध्ये मागे वक्रतुंड नाव दिलेलं आहे छानसं. ओके कपड्याचा फील एकदम बघितला हातात तर एकदम सिल्की सॉफ्ट फील आहे. अच्छा कपडा पण खूप छान आहे आपला हा. ओके आणि त्याला आपण मॅचिंग किंवा कॉम्बिनेशन मध्ये आपण रेब लावलेली आहे हाताला. ओके. कॉलर आणि रेब मॅचिंग आहे, ओके कॉन्ट्रास्ट मध्ये वगैरे. ओके. दिसायला हा सुद्धा टी शर्ट खूप छान दिसतो. थोडंसं अच्छा. फक्त बटनचं काम बाकी आहे. ओके. टी शर्ट खूपच छान बनलेला आहे हा. नाईस. आणि याला मागे पण आहे. या ठिकाणी मागे पण embroidery एम्ब्रॉयडरी केलेली आहे छानपैकी. तर हे देखील वर्क आपल्याला आपल्याकडे करून मिळेल. करून मिळतं. या ठिकाणी कसं आहे, हे वक्रतुंड आहे, पण आपण मंडळांची नावं किंवा मंडळाचे कस्टमाइज जे लोगो असतील ते लोगो पुढे व मागे मंडळाचे कस्टमाइज जे हे असतील त्याप्रमाणे आपण करून देतो. अच्छा. तर संजय दादा, तुम्ही मगाशी जसं सांगितलं तसं संपूर्ण जे तुकडे होते ते आता शिलाई मशीनवरनं आपण केलेले आहेत. ते आता कुठले कुठले तुकडे होते ते बघा. ह्या ठिकाणी आता आपण सर्वात पहिलं तुम्हाला दाखवू, जी आपण गोल्डन प्रिंट मारलेली होती. हां या ठिकाणी ही बॅक आहे. ओके. ह्यावर ही गोल्डन प्रिंट बॅक बरोबर. साईड झाली. त्यानंतर झाली ही फ्रंट साइड. फ्रंट साईडला लोगो. तर या दोन्ही आपण एकमेकाला जोडले. हे एकमेकांना जोडलेलं आहे. त्याच्यानंतर हे हात जोडले हे आपण. हात जोडलेले आहेत ओके. या ठिकाणी. इकडचा आणि इकडचा स्लीव्ह जोडलाय. त्यानंतर त्याच्यानंतर ही कॉलर. रबरवाली आपण रेडी रिप कॉलर बोलतो, रिप कॉलर जोडलेली आहे. ओके. त्यानंतर बॉडी आणि रिप कॉलरला जॉईन करण्यासाठी आपण आपलं ब्रँडिंगचा चेन पट्टी बोलतात, चेन पट्टी लावलेला आहे. ओके. साईज टॅग आहे या ठिकाणी, साईजचा ब्रँडिंग पण दिसतोय. ओके.
आणि हा पूर्णपणे आपला टी शर्ट झाला. आता याच्यामध्ये आपलं शिल्लक राहिलेलं आहे. या ठिकाणी आता आपण याला लावणार आहोत बटन. अच्छा. आणि बटन लावून झाल्यानंतर ह्याचं पुन्हा जे काम झाल्यानंतर जे बॅलन्स राहिलेले आहेत धागे वगैरे, ओके. तर फिनिशिंग हे सर्वात शेवटी होईल. माझा एक प्रश्न आहे की आता इथे आपण बटन लावणार आहोत, हां. पण या बटनच्या ऐवजी जर राऊंड कॉलर किंवा चेन हवी असेल तर ते देखील करू शकतो. ते देखील आपण करू शकतो. कस्टमाइज टी शर्ट आपण बनवतो, त्याच्यामुळे जशी समोरच्या पार्टीची रिक्वायरमेंट आहे बरोबर. की आम्हाला गोल गळा हवा तर गोल गळा. शक्यतो मॅक्झिमम लोक आजकाल बटनवरच जात आहेत. बरोबर. चेन वाले सुद्धा भरपूर कस्टमर आहेत की आम्हाला चेन हवी, बरोबर. राऊंड नेक हवे, तर आपण ते सुद्धा करून देतोय त्यांना. तर संजय दादा, फायनली आता हे आपलं कोकणकरांसाठी खास गणेश उत्सवासाठी बनवलेलं टी शर्ट हे आपलं झालेलं आहे, बरोबर ना? या ठिकाणी तर आता पूर्ण बघा टी शर्ट झालेलं आहे, व्यवस्थित सगळीकडनं त्याची स्टिचिंग म्हणा, त्याचं ब्रँडिंग म्हणा, किती व्यवस्थित प्रकारे केलेलं आहे. आणि हा कापड आता कुठला वापरलेला आहे आपण? या ठिकाणी आपण PCPKचा कपडा वापरलेला आहे. ओके. थोडा कॉटन सारखा दिसतो कपडा आहे, पॉलिस्टर, पण दिसायला कॉटन सारखा असल्यामुळे ह्याला थोडासा पोलो मॅटी वगैरे बोलतात ओके. पोलोमध्ये. अच्छा. तर हा जबरदस्त कपडा आहे आणि त्याची बघा मागची प्रिंट बघा, आणि त्याच्यानंतर ही जी आहे कोकण लिहिलेली ही ह्या प्रिंटला काय म्हणतात? या आपण गोल्ड विनेल बोलतो. गोल्ड विनेल प्रिंट सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे बरोबर. अच्छा. तर अशी प्रिंट देखील मिळते. आणि हे जर टी शर्ट खरेदी करायचं असेल ऑर इंडियामधनं तर काय कुठल्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो? आता हे टी शर्ट जर घ्यायचं असेल तर तुम्ही साईवेज स्पोर्टला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आणि साईवेज स्पोर्टला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर आहे 9920100911. ओके. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नंबर देत आहोत. येणाऱ्या आता दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवासाठी बल्क क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे ह्या ऑर्डर सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं सगळीकडनं स्वीकारल्या जातात. नक्कीच सर, खूप छान वाटलं. हे टी शर्ट कसं बनवलं जातं, या टी शर्टची क्वालिटी कशी मेंटेन केली जाते, या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती संजय दादा जाणून घेतली. त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईव्ह परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण संजय दादाकडनं हे टी शर्ट कशा प्रकारे बनवलं जातं याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आता मी टी शर्ट घातलेलं आहे आणि परफेक्ट फिटिंग, म्हणजे तुम्ही जी साईज द्याल त्या साईजमध्ये परफेक्ट फिटिंग करून हे टी शर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नक्कीच तुमची बल्क क्वांटिटीमधली ऑर्डर असेल, म्हणजे दहीहंडीचे टी शर्ट असतील, गणेशोत्सवाच्या आगमनाचे विसर्जनाचे जर टी शर्ट असतील तर नक्कीच त्याच्या ऑर्डर्स देखील या ठिकाणी घ्यायला सुरुवात झालेली आहे. सो नक्की यांच्याशी संपर्क करा आणि अशी दर्जेदार टी शर्ट तुम्ही तुमच्या मंडळासाठी तुमच्यासाठी खरेदी करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.